पुण्यातील नसरापूर प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पाहायला मिळते. 65 वर्षीय भीमराव कांबळे नावाच्या नराधमाने 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. या प्रकरणी कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केलाय. बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे, लोकेश गुप्ते, अभिजित केळकर, अभिनेत्री सोनल पवार यांनी व्हिडिओ पोस्ट करून संताप व्यक्त केला. तर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी गुन्हेगाराला भर चौकात फाशी द्यावी असं म्हणत संताप व्यक्त केला. अभिनेते लोकेश गुप्ते यांनी फाशी नाही तर ठेचून मारलं पाहिजे असं म्हटलंय. अंकिता वालावलकर आणि जान्हवी किल्लेकरने व्हिडिओमधून संताप व्यक्त केला. नरसापूरमध्ये एका 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि तेही एका 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने हे सगळं घाणेरडं कृत्य केलं आहे. आणि मला हे कळत नाहीये, हे सगळं आपल्याला माहीत असून तो आरोपी सापडला असून आपल्या सरकारला किंवा आपल्या न्यायव्यवस्थेला त्या व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी इतका वेळ का लागतोय? मला तर असं वाटतं ना की त्या म्हाताऱ्याला पकडून त्याला सगळ्या माणसांनी भर चौकात कापून टाकला पाहिजे, जाळून टाकला पाहिजे. त्याची सुद्धा त्याच घाणेरड्या पद्धतीने हत्या करण्यात आली पाहिजे, तरच हे सगळं कुठेतरी थांबेल. आज सकाळी सगळ्यांनाच माहीत झालं असेल की पुण्यात काल काय घटना घडली आणि त्या घटनेमध्ये एका 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने बलात्कार करून तिचा खून केलाय. आणि ही घटना अतिशय गंभीर आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये ही काही पहिली घटना नाही आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत. महाराष्ट्रात जेव्हा पूर्वी असं काही घडायचं महाराजांच्या काळात, तेव्हा महाराज त्यांचे हात छाटून टाकायचे, कारण ही वृत्ती छाटणं गरजेचं आहे. आणि आपण काय करतोय, अशा घटना झाल्यानंतर आपण फक्त मोर्चे काढतोय, निषेध नोंदवतोय आणि न्याय मागतोय, पण न्याय काही आपल्याला मिळत नाहीये. याच्यामध्ये मला सरकारला आणि विरोधी पक्षाला सुद्धा सगळ्यांना एकच विनंती करायची आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर एक ठोस कायदा येणं तितकंच गरजेचं आहे. आपल्याकडे आत्ताही कायदे आहेत, पण त्याच्यात तितक्याच पळवाटा आहेत आणि त्या पळवाटांमुळेच ह्या अशा गोष्टी घडतात. कारण जेवढं मला कळलं की ती व्यक्ती अशीच गुन्हा करून बाहेर आलेली होती आणि तिला सूट दिली गेलेली होती की जाऊ दे, चूक झाली असेल ना, पेरोलवरती सोडतात, तशा गोष्टींमुळे ती बाहेर होती आणि तिच्याकडनं परत एक गुन्हा झालाय ज्याच्यामध्ये 3 वर्षाची चिमुरडी, जिने जग बघितलंच नव्हतं, अशा घाणेरड्या कृत्यामध्ये तिचा मृत्यू झाला. विचार करा की आज तिच्या आई वडिलांना काय वाटत असेल. विचारही नाही करू शकत, एवढं त्यांना त्रास होत असेल. तो ठोस कायदा येणं खूप गरजेचं आहे, ज्या कायद्यामुळे एक भीती निर्माण होईल आणि त्या भीतीमुळेच अशी कृत्य होणं थांबतील. नवले ब्रिजवर न्याय मिळवण्यासाठी आंदोलनही सुरू होतं. तर सोशल मीडियावर जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आरोपीला फाशी नाही तर त्याचा चौरंग केला जायचा, तशी शिक्षा या माणसाला द्यावी असंही अनेकांनी म्हटलंय. तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.